हाय फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 30 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। त्याच्यासाठी ही काही मापे आहेत। उंची आहे 12.5 इंच, छाती आहे 30 इंच, कंबर आहे 25 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा आहे 8.5 इंच, बाहीची लांबी आहे 5 इंच आणि त्याची गोलाई आहे 9 इंच। सगळ्यात अगोदर आपण शोल्डरचे मार्क करून घेऊया। शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच। इथे खाली पण मी 5 इंचावर मार्क करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचे मार्क करायचा। मुंडा घ्यायचा आहे 5 इंच। 30 इंच छातीसाठी मुंडा 5 इंच घ्यायचा आहे आणि आता लगेच आपण ही इथे सरळ लाईन ओढून आणि हे दोन्ही पॉइंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे। तो येईल इथे 7.5 इंच। 30चा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आणि 1.5 इंच इथे सिलाई मार्जिन घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करायचे आहे। ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच। त्यात 1 इंच आपल्याला सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे, म्हणजेच ते होईल आपले 13.5 इंच। आणि इथे पण आपण ही लाईन अशीच सरळ ओढून घ्यायची आहे। आपल्याला तयार शोल्डर पट्टी पाहिजे 2.5 इंच, म्हणून ह्याच्यात आपल्याला अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे, म्हणजेच ती होईल 3 इंच। इथे 3 इंचावर मार्क करायचे आणि आपली गळ्याची रुंदी राहील 2 इंच। गळ्याची लांबी घ्यायची आहे 6.25 इंच। इथे मी 6.25 इंचावर मार्क करून घेते आणि इथे खालच्या बाजूला पण आपल्याला घ्यायचे आहे 2 इंच। जेवढं आपण वरती घेतलं तेवढंच इथे खाली पण घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट जोडून आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा। आता आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊया। पाठीमागच्या मुंड्यासाठी 1 इंचावर मार्क करायचे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे। त्याचं सेंटर येईल 2.5 इंचावर आणि इथून 1.25 इंच आपल्याला बाहेर एक मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे, जसे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे। आर्म होलच्या मदतीने किंवा तुम्ही हाताने पण याला मार्क करू शकता। हा झाला आपला पुढचा आणि आता पाठीमागच्या मुंड्याचा पण आपण मार्क करून घेऊया। कमर आहे आपली 25 इंच। त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा 6.25 इंच। 1 इंच आपल्याला टक्ससाठी ॲड करायचे आहेत आणि इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीचे मार्क करायचे आहे। ते घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच। इथे मी 2.5 इंचावर मार्क करून घेते आणि पुढच्या साईडला पण 2.5 इंचावर आपण मार्क करून घेणार आहोत। हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला कटोरीचे मार्क करायचे आहे। ते आहे 5 इंचावर इथे मार्क करून घ्यायचे आणि तसेच वरती पण इथे थोडंसं हे आपल्याला 5 इंचावर मार्क कर। मुंड्यापासून आपल्याला 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे। ही पुढच्या मुंड्यापासून घ्यायची आहे आणि गळ्यापासून 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे सारे पॉइंट जोडत आपल्याला कटोरीचे मार्क करून घ्यायचं आहे। डॉट डॉटने इथे मी मार्क करून घेते। हुक आईच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर कटोरीचे मार्क करून घ्यायचे। या दोन्हीचा सेंटर घ्यायचा आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आपलं ड्राफ्टिंग तयार झालेले आहे। शोल्डर पट्टी घेतलेली आहे 3 इंच आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच। आर्महोल घेतलेला आहे 5 इंच। इथे आपण छातीचे माप टाकले होते। छाती आहे 30 इंच। त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा, तो होईल आपला 7.5 इंच। 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे। कटोरी घेतलेली आहे 5 इंच। गळ्याची लांबी घेतलेली आहे 6 इंच। हा पेपर आपण कट करून घ्यायचा आहे। दोन्ही पेपर आपण सोबतच कट करणार आहोत। अगोदर पाठीमागचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे। तुमचा जर पाठीमागचा गळा 8.5 ते 9 इंच असेल आणि पुढचा गळा 6 इंच असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने काहीही बदल न करता ब्लाऊजची कटिंग करू शकता। हा झाला आपला पाठीमागचा भाग। सगळ्यात अगोदर आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया। क्रॉसपट्टी झाल्यानंतर आपण आर्महोलचा जो शेप आहे
तो कट करून घ्यायचा आहे आणि गळा पण मी इथे कट करून घेतलेला आहे. आता तसेच आपण कटोरीला पण कट करून घेऊया. बॅक साईडला आपल्याला टक्सचे मार्क करून घ्यायचे आहे 3.5 इंचावर आणि त्याची लांबी घ्यायची आहे 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर गळा घ्यायचा आहे 8.5 शोल्डर पट्टी ठेवली होती पुढच्या बाजूला 3 इंच आणि पाठीमागच्या बाजूला पण 3 इंच. गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आपण गळ्याला शेप देऊन घेऊया. कटोरी तयार करण्यासाठी कटोरीला मधोमध फोल्ड करून घ्यायचे. आणखी एक दुसरा पेपर घेऊन कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे. पुढच्या बाजूने 1.25 इंच आणि ह्या साईडने पण दुसऱ्या साईडने पण 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. सेंटरमध्ये 1.5 इंच खाली मार्क करून घ्यायचे. ह्या लाईनला आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे. जेवढे अंतर आपल्या इथे आहे तेवढेच इथे 4 इंचावर मार्क करून घ्यायचे. ज्या साईडने आपण कटोरी जोडतो त्या साईडने अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढे मार्क करून घ्यायचे आणि हे सारे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही आहे असे जोडून असे पण जोडू शकता डायरेक्ट, किंवा दोन्ही साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला पण 1.25 इंच असे मार्क करायचे आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. त्याच्यामुळं काय होते, आपल्या कटोरीला व्यवस्थित शेप येतो आणि एकदम नोक निघत नाही आहे. सारे पॉईंट जोडून आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण जसे मार्क केलेले आहे तसेच याला कट करून घ्यायचे आहे. याला तुम्ही आहे तसंच ठेवू शकता किंवा याला गोलाई देऊन घ्यायची आहे. पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे आपले कटिंग झालेले आहे. आता आपण बाहीचे कटिंग पाहूया. इथे पेपर फोल्ड केलेला आहे, त्याची लांबी घेतलेली आहे 6 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेले आहे. या लाईनला आपण असेच सरळ रेषा मारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅप हाईटचे मार्क करायचे आहे 2.25 इंचावर आणि ही लाईन अशी सरळ ओढून घ्यायची आहे. हे दोन्ही पॉईंट जोडून आपल्याला इथे तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि ह्याचा सेंटर घ्यायचा आहे जो होईल 3.25 इंच. 3.25 इंचापासून 1 इंच वरती मार्क करून घ्यायचे. आर्महोलच्या मदतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि हा राहिलेला पण शेप देऊन घ्यायचा आहे. पुढच्या बाजूसाठी 1/2 इंच घालून हा शेप अर्ध्यात इथे मिळवायचा आणि इथून वरती पण आपण 1/2 इंच याला ॲड करून घ्यायचे. म्हणजेच हा माशासारखा असा आकाराचा तयार झाला पाहिजे. तर याला आपण कट करून घेऊया. हा झाला पुढचा पाठीमागचा भाग आणि आता पुढचा भाग पण कट करून घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.